योजनेची रक्कम जमा होणार आहे। राज्य सरकारकडून 1927 कोटी रुपये मंजूर करण्यात आले। जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत। सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी निश्चितपणे याचा लाभ घ्यावा। आता 19 जिल्हे हे आपण याच्यामध्ये समाविष्ट केले आहेत। 150 कोटी आपण या दिलेले आहेत। तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या या YouTube चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो बघा, शेतकऱ्यांसाठी आताची सर्वात मोठी बातमी आलेली आहे। कारण की शेतकरी मित्रांनो बघा, शेतकरी आता म्हणत होते की खूप दिवसापासून वाट बघत होते की पीक विमा कधी जमा होणार। तर मित्रांनो बघा, आता बघा सर्व शेतकऱ्यांना पीक विमा आणि नमो शेतकरी योजना, तसेच बघा शेतकरी कर्जमुक्ती योजनाचे सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी अखेरकार आता बघा जमा होण्यास सुरुवात झाली आहे। बघा मंत्रिमंडळामध्ये मोठा निर्णय झालेला आहे आणि बघा मंत्रिमंडळाने मोठा आता निर्णय घेतलेला आहे की सर्व शेतकऱ्यांना आता डीबीटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी थेट आता पैसे जमा करणार आहोत। तर मित्रांनो बघा, आता खरोखरच कोणत्या शेतकऱ्यांना, तसेच बघा कोणत्या जिल्ह्यातील आता किती शेतकरी यामध्ये वगळण्यात आलेले आहे, तसेच किती शेतकरी आता यामध्ये पात्र असणार आहे, सर्व काही डिटेलमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत। तर मित्रांनो बघा, व्हिडिओ हा खूप महत्त्वपूर्ण असणार आहे। व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत पाहत चला। आणि मित्रांनो बघा, चॅनलवरती आता तुम्ही नवीन जर आलेला असाल किंवा आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आलेला असाल किंवा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ तुम्ही बघत असाल आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केला नसाल, तर मित्रांनो व्हिडिओला चॅनलला सबस्क्राइब करून टाका आणि व्हिडिओला देखील एक लाईक करून टाका। कारण की मित्रांनो बघा, आपल्या तुमच्या एकामुळे लाईकमुळे आम्हाला खूप मोटिवेशन मिळत असतं। चला तर मित्रांनो, आता जास्त वेळ न घालता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा मित्रांनो, या ठिकाणी बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बघा राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय आता अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। कारण आता बघा पीक विमा भरपाईचे तात्काळ आता वितरण सुरू करण्याचे आदेश आता त्यांनी दिलेले आहेत आणि अनेक महिन्यापासून थांबलेली रक्कम जमा झाल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये वाढलेली चिंता आता दूर होत आहे। कारण बघा सरकारने तात्पुरते संपूर्ण प्रक्रियेला गती देण्याचा निर्णय दिलेला आहे। कारण आता बघा सर्व शेतकरी म्हणत होते, वारंवार कमेंट करून विचारत होते की पीक विमा कधी जमा होणार, नमो शेतकरी योजनेचे पैसे कधी जमा होणार। तर मित्रांनो बघा, आता तुम्हाला या वृत्तपत्राच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगणार आहोत। तर मित्रांनो बघा, व्हिडिओ महत्त्वपूर्ण असणार आहे। व्हिडिओला तुम्ही लक्ष देऊन बघा, काळजीपूर्वक बघा। तर मित्रांनो सर्व बघा तांत्रिक अडथळे दूर करून डीबीटी प्रणाली पुन्हा वेगाने कार्यरत करण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे बघा पहिल्या टप्प्यातील निधी आजपासून थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ लागलेला आहे आणि या निर्णयामुळे विशेष अतिवृष्टी, गारपीट व ढगफुटीमुळे प्रभावित भागातील शेतकऱ्यांना मोठा आता श्वास मिळणार आहे। कारण शेतकऱ्यांचे खूप मोठ्या संकटामध्ये या ठिकाणी त्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झालेले होते। त्यामुळे सरकार आता त्यांना लवकरच आता त्या ठिकाणी पीक विमा जमा करणार आहेत। बघा मित्रांनो, आता उद्या सकाळी ठीक 7 वाजल्यापासून शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये पीक विमा जमा होणार आहेत। तसेच मित्रांनो बघा, पीक विमा रक्कम अनेक महिन्यापासून प्रलंबित असल्यामुळे शेतकऱ्यांना कर्जफेड, नवीन हंगामाची तयारी आणि दैनंदिन खर्च सांभाळणे कठीण होत होते आणि या परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन शासनाने तातडीने तोडगा काढण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे की ज्यामुळे मदत किंवा वितरणात प्रक्रिया नवजीवन मिळत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना आता अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे। मित्रांनो बघा, आता पहिल्या टप्प्यात बघा ज्यांचे पंचनामे पूर्ण झालेले आहेत आणि बघा ज्यांची आता माहिती शासनाच्या नोंदीत अचूक आता नोंदणी गेलेली आहेत, अशा शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जात आहेत। आज बघा दिवसभरात बघा म्हणजेच की उद्या दिवसभरात मोठ्या प्रमाणावर व्यवहार होणार असून प्रत्येक बँकेला यासाठी विशेष सूचना देण्यात आलेल्या आहेत। बघा शासनाच्या उद्देश हा आहे की आता जास्तीत जास्त शेतकऱ्यांना एका दिवसात लाभ मिळावा, म्हणून शेतकऱ्यांनी या ठिकाणी डीबीटीद्वारे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये त्यांनी पैसे देणार आहोत असं त्यांनी या ठिकाणी मोठा निर्णय घेतलेला आहे। तसेच मित्रांनो बघा, मंत्रिमंडळाच्या अलीकडील बैठकीत आता पिका नुकसान आणि भरपाई या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आलेली आहे आणि हवामानातील अचानक बदल, अनियमित पावसाचा पर्यटन, गारपीट आणि ढगफुटीमुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले होते। यामुळे बघा लाखो शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेले आहेत। त्यामुळे बघा शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे आणि आता सरकार शेतकऱ्यांना आता थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा जमा करणार आहेत। बघा मित्रांनो, शासनाने या परिस्थितीचा सर्वांगीण आढावा घेऊन एक आता स्वतंत्र मोठ्या आर्थिक पॅकेजला सुद्धा मंजुरी दिलेली आहे आणि आता येत्या 15 ऑगस्टच्या अगोदर सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी पॅकेजमध्ये आता सर्व शेतकऱ्यांना पीक विमा जमा होणार आहेत। तसेच मित्रांनो आता बघा राज्य सरकारने बघा आता मदत वितरण्यासाठी 3 टप्प्याची योजना आखली असून पहिल्या टप्प्यात बघा 12 जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात आलेले आहेत आणि या म्हणजेच की येणार आहेत। मित्रांनो बघा, या जिल्ह्यांमध्ये पीक विमा रक्कम
तात्काळ जमा करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि बघा उर्वरित जिल्ह्यांमध्ये दुसरा व तिसरा टप्पा जलद गतीने सुरू होणार आहेत. आता बघा पहिला टप्पा उद्या असणार आहे. सर्व आता मी तुम्हाला सांगितलं की आता 15 ऑगस्टच्या अगोदर सर्व टप्पे आता या ठिकाणी सर्व वितरित होऊन सर्व टप्पे शेतकरी सर्व आता या ठिकाणी आता सर्व शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहेत. त्यामुळे बघा 15 ऑगस्टच्या अगोदर सर्व शेतकऱ्यांना योजनेचे पैसे सर्व शेतकऱ्याचे जे काही पैसे आहेत ते सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी पडून जातील. मित्रांनो बघा डीबीटी व्यवहारांना दररोज बघा तांत्रिक मर्यादा असल्यामुळे काही आता ठिकाणी रक्कम जमा होण्यासाठी काही तास किंवा एक दिवस अधिक लागू शकतो आणि तरीही सरकारने सर्व आता जिल्हाधिकाऱ्यांना प्रक्रिया जलद करण्यात यावी यासाठी बघा स्पष्ट निर्देश दिलेले आहेत आणि शेतकऱ्यांना शक्यता तितक्या लवकर मदत मिळावी हा शासनाचा मुख्य उद्देश आलेले आहेत. त्यामुळे बघा 15 ऑगस्ट पर्यंत सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी पीक विमा जमा करणार आहेत. तसेच मित्रांनो बघा आता कोणत्या पिकांचं तुम्हाला या ठिकाणी पीक विमा जमा होणार आहेत. तर मित्रांनो बघा भात, सोयाबीन, कापूस, मूग, तूर, उडीद, बाजरी आणि अन्य पिकासाठी स्वतंत्र मार्गदर्शन तत्त्वे जाहीर करण्यात आलेले आहेत. नुकसानीचे प्रमाण 33% पेक्षा जास्त असल्यास शेतकऱ्यांना पूर्ण भरपाई मिळणार आहेत. तर मित्रांनो बघा तुमचं या ठिकाणी 33% तुमचं नुकसान असेल तर तुम्हाला या ठिकाणी लाभ हा वितरित होणार आहे असं सरकारने सांगितलेलं आहे. तसेच मित्रांनो बघा आता सर्वात अगोदर आता बघा कोणत्या जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी वाटप होणार आहे. तसेच बघा आता म्हणजेच की कोणते शेतकरी यामध्ये कोणते जिल्हे असणार आहे, कोणते शेतकरी पात्र असणार आहे या ठिकाणी आपण सर्वात अगोदर आता जिल्ह्याची यादी पाहणार आहोत. म्हणून मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही आता शेवटपर्यंत पाहत चला. सर्व काही तुम्हाला कोणत्या जिल्ह्यांमध्ये बघा आणि तसेच कोणत्या बँकामध्ये या ठिकाणी वाटप होणार आहे सर्व काही डिटेल तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तर मित्रांनो बघा सर्वात पहिले 2 जिल्हे निवडण्यात आलेले आहेत. बघा पुणे भागात अतिवृष्टीमुळे सोयाबीन व बाजरी पिकाचे मोठे नुकसान झालेले नोंदवले गेलेले आहेत. तसेच बघा अहमदनगर वारंवार बदलत्या हवामानामुळे द्राक्ष बागाळा आणि ऊस शेतीचे मोठे नुकसान झालेले आहेत या 2 जिल्ह्यांमध्ये आणि या बघा त्यानंतर पुढील जिल्हे सांगण्यात आलेले आहेत. तसेच मित्रांनो बघा नाशिक, त्यानंतर बघा सातारा, सांगली 5 नंबरला सांगली जिल्हा आहेत. तसेच बघा पुढील जिल्हे कोल्हापूर आहे, सोलापूर आहे, धुळे आहे. कारण मित्रांनो बघा आपण या ठिकाणी फक्त आता तुम्हाला जास्त व्हिडिओ खूप मोठा होत आहे त्यामुळे तुम्हाला फक्त आता या ठिकाणी जिल्हे सांगणार आहोत म्हणजेच की पटपट तुम्हाला जिल्हे सांगणार आहोत कोणत्या जिल्ह्यांमध्ये बघा त्यानंतर पुढील जिल्हे सांगण्यात आलेले आहेत. बघा जळगाव आहे, परभणी आहे, 11वा उस्मानाबाद आहे. तसेच बघा 12वा जिल्हा लातूर. सर्व आता बघा तुम्हाला या ठिकाणी 12 जिल्हे तुम्हाला सांगण्यात येणार आहेत म्हणजेच की या 12 जिल्ह्यामध्ये तुम्हाला पीक विमा जमा होणार आहे. तर मित्रांनो बघा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असणार आहेत. आता बघा या 12 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा असेल तर पहिला टप्पा बघा आज किंवा उद्या तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी जमा होणार आहेत आणि उर्वरित 12 जिल्हे बघा उर्वरित जिल्हे जे राहिलेले आहेत ते सर्व बघा पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा तुम्हाला पहिले स्टार्टिंगमध्ये सांगितलं होतं की 3 टप्पे या ठिकाणी होणार आहेत. 3 टप्प्यामध्ये 15 ऑगस्टच्या अगोदर सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी पीक विमा जमा होणार आहेत. आता बघा कोणत्या बँकेमध्ये या ठिकाणी पीक विमा जमा होणार आहे. तर मित्रांनो बघा SBI बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, HDFC बँक, ICICI बँक, ॲक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक, पंजाब नॅशनल बँक, तसेच इंडियन ओव्हरसीज बँक आणि बँक ऑफ बडोदा. तर मित्रांनो बघा एवढे सारे या ठिकाणी म्हणजेच की या बँकेमध्ये तुम्हाला आता पीक विमा, नमो शेतकरी योजना सर्व काही याच बँकेमध्ये तुम्हाला पैसे हे डीबीटीद्वारे प्रणालीद्वारे थेट तुमच्या बँकेमध्ये जमा होत असतात. तर बघा सरकारने याच बँकेमध्ये लवकर जमा करणार असं सरकारने सांगितलं आहे आणि जिल्हे सुद्धा सांगितले आहे. तर मित्रांनो बघा महत्त्वपूर्ण माहिती आहे. तुमच्या इतर शेतकरी मित्रांबरोबर माहिती नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना पण आनंदाची बातमी बघायला मिळणार आहे. चला तर मित्रांनो मग आजच्यासाठी बस एवढंच. भेटूया आता पुढील नवीन अपडेट्ससह, नवीन जिल्ह्यासंघ. आता पुढील टप्पा कोणता आहे तर मित्रांनो बघा आपण पुढील अपडेटमध्ये पाहणार आहोत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटू.